आत्मचरित्र माझी ओळख, निर्मिती साहित्य उत्सव. प्रकरण 32. चढ उतार. ठाण्याच्या घरात प्रवेश केल्यानंतर मी जे पुन्हा पुन्हा वर नमूद करत आलोय की सारे काही अगदी आनंदात व सुरळीत सुरू होते. श्रीकांतला पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश मिळाल्याने आयुष्यात अजून एक आनंदाची घटना माझ्या वाट्याला आली होती. माझी शाळेची 15 रुपये फी भरण्यासाठी माझ्या आजीला खूप पापड बेलावे लागले. मला मुंबईला आत्याकडे जाण्यासाठी घरातली भांडी गहाण ठेवावी लागली. पण आज DAV पब्लिक स्कूलमध्ये मुलाच्या प्रवेशासाठी मी स्वतः 10,000 रुपये देणगी दिली होती. त्यासाठी सुनंदा स्वतः माझ्याबरोबर फिरली व तिने स्वतः हा निर्णय घेतला होता. वर नमूद केल्याप्रमाणे तिच्या त्यागाशिवाय मला हे शक्य नव्हते आणि आमच्या श्रीकांतनेही शाळेची सुरुवात अतिशय दमदार केली होती. सुरुवातीला स्वतः सुनंदा त्याला शिकवत असे. महत्त्वाचे म्हणजे जे शब्द तिला समजत नव्हते ते माझ्याकडून समजून घेत असे आणि स्वतः परिश्रम घेऊन श्रीकांतला वेगवेगळ्या पद्धतीने शिकवत असे. त्याच्याकडून पाठांतर करून घेत असे. त्याचाच परिपाक म्हणून श्रीकांतचा सुरुवातीचा निकाल इतका आश्चर्यजनक होता की माझ्यावरच विश्वास बसेना. सुरुवातीच्या 3 विद्यार्थ्यांमध्ये श्रीकांतचे नाव बोर्डावर झळकले. त्याचे स्टार असलेले गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हातात घेताना खरोखरच देव किती दयाळू आहे असे पुन्हा पुन्हा म्हणावेसे वाटत होते. सुनंदासुद्धा या प्रकाराने खूप तृप्त, समाधानी व आनंदी होती. मला स्वतःला केवळ एक मूल सुंदर फूल या पद्धतीने जगायचे होते व संसार करायचा होता. आयुष्यात आपल्याला जे काही मिळाले नाही त्या सगळ्या सुखसोयी आपल्या मुलासाठी आपण करायच्या, त्याला उत्तम नागरिक म्हणून घडवायचे, शिकवायचे, काही कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची असा मी निश्चय केला होता. इतर बाबतीत माझ्या हा मिळवणारी, मला गुरु मानणारी सुनंदा या बाबतीत मात्र स्पष्टपणे आपले मत मांडत असे. एक मूल हा तुमचा आग्रह मला मान्य नाही. पटत असले तरी मला ते कुठेतरी अस्वस्थ करते. एक मूल म्हटले की संसारात काहीतरी उणीव राहिल्यासारखे वाटते. एक मूल म्हटले म्हणजे चिडखोर होणार, अतिहट्टी होणार, एकटेपणाची जाणीव होऊन मनाने कमकुवत राहणार. या इतर बाबी आपण विचारात घ्यायला हव्यात. मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे नेतेगिरीचे भाषण सुरू करत असे. अगं, चीनमध्ये सरकारने 10 वर्षे मुलं होऊ देऊ नका म्हणून बंदी घातली आहे. आता कुठे एक मूल होऊ देण्याची परवानगी दिली आहे. अशा वेळेस ती पुन्हा चिडत असे. म्हणत असे, आपली जोडीच विजोड आहे. तुमच्यासारख्या विद्वानासारखी एखादी विद्वान शोधायची होती. काही झाले की हे उदाहरण नि ते उदाहरण. याच्या घरात हे घडले आणि त्याच्या घरात ते घडले. आपला म्हणून आपला स्वतःचा विचार तुम्ही का करत नाही? आपल्याला आपल्या पद्धतीने जगलं पाहिजे आणि मी सुखी आहे, मला आपल्या दुनियेत जगतानाच हे कुटुंब म्हणजेच खरा स्वर्ग आहे, मंदिर आहे असं मला वाटतं. याच धुंदीत मी जगत आहे. अखेरीस तिच्या इच्छेप्रमाणे डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टनुसार ती प्रेग्नंट असल्याचा शुभ समाचार कानी पडला. पहिला अनुभव गाठीशी असल्याने मी तिची काळजी व्यवस्थितरित्या घेत होतो. आता तिला कुठेही पाठवायचे नाही. बाळ आपल्याच घरी जन्माला यावे आणि उगाचच श्रीकांतच्या वेळी झाली तशी गैरसोय होऊ नये म्हणून मी त्वरित 25,000 रुपयांची तरतूद करून डॉक्टर विनीता यांच्या हॉस्पिटलमध्ये तिचे नाव नोंदवले. संपूर्ण ट्रीटमेंट डॉक्टर विनीता कुलकर्णी यांच्याकडूनच घेतली. सारे काही उत्तम पार पडत असताना शेवटी काळजी घेण्यासाठी म्हणून सुनंदाच्या मातोश्रींना मी बोलावून घेतले आणि अचानक काही कामानिमित्त 40गावला निघून गेलो. मला तो प्रवास खूप भयंकर वाटत होता. आपण एकतर बाहेर पडायला नको होते असे राहून राहून सारखे वाटत होते. अचानक वेगवेगळे भास होत होते. सुनंदा आपल्यापासून खूप दूर गेलेली आहे. श्रीकांतला आपण एकटे घेऊन त्याची समजूत काढत आहोत आणि तो केबिलवाण्या पद्धतीने रडत आहे असे भयंकर भास मला बेचैन करत होते. आजीला भेटलो. लवकरच तुला पणतू होईल म्हणून सांगितले. ती म्हातारी आता मरायला टेकली होती. असं असलं तरी तिला इतका आनंद झाला आणि ती म्हणाली, बस दत्तू, आता शेवटचा श्वास घ्यायला हवा. आता बघण्यासारखे ऐकण्यासारखे काही उरले नाही.
तुला चांगली बायको मिळाली, मुलगाही चांगला झाला आणि आता पुन्हा मुलगा किंवा मुलगी होईल. तू उत्तम रीतीने संसार करून माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. सुनंदाला मी सांगितले होते की त्याचे तू ऐकू नकोस. एक मुलगा एक मुलगी अशी बोलण्याची पद्धत आहे. एकाला एक असल्याशिवाय संसार अपूर्णच वाटतो. तिच्या या वाक्याने दिलासा तर मिळाला, परंतु मानसिक अस्वस्थता, बेचैनी, झोप न लागणे या साऱ्या अनपेक्षित गोष्टींमुळे दुसऱ्याच दिवशी मी सकाळी लवकर उठून परतीचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. कटुसत्य सांगायचे म्हणजे माझ्या आईवडिलांना मला दुसरे मूल होणे ही कल्पना फारशी आवडणारी नव्हती. एक मुलगा असताना हा घरी मदत करताना एवढी कानकूस टाळाटाळ करतो. दुसरे मूल झाल्यावर स्वाभाविकपणे याचा खर्च वाढणार, म्हणजे याचे आपल्याकडे दुर्लक्ष होणार, असा व्यवहारी विचार त्यांनी करणं स्वाभाविकच होतं. माझ्याशिवाय त्यांच्याकडे लक्ष देणारे असे दुसरे कोणी नव्हते. त्यामुळे त्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी ते माझ्याचकडे बघू शकत होते. मी घरी पोहोचलो तेव्हा माझ्या भावाने रडतच मला बातमी सांगितली की वहिनी हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि तिला मुलगा झाला होता. मुलगा खूप सुंदर होता, पण तो जगला नाही. असं म्हणून तो ढसढसा रडू लागला. मला सारे काही कळले. खूप सुख भोगल्यानंतर पुन्हा एकदा कुटुंबात दुःख बघितले होते. या निष्पाप बालकाचा काहीही दोष नसताना हा जन्माला येतो आणि काही क्षणात निघून जातो. ईश्वरा, हा खेळ कशासाठी? ईश्वराची ही लीला माणसाला नेमके काय सांगू इच्छिते? मी माझ्या विचारात, रडण्यात स्वतःला विसरून अस्वस्थपणे घरात स्वतःला सावरायचा प्रयत्न करत असतानाच सोसायटीतल्या साने आई, सावंत आई अशा ज्येष्ठ महिला माझ्या सांत्वनासाठी आल्या. साने आईने तर अगदी रडत रडत मला समजावले. अरे बाळा, मी आयुष्यात अनेक लहान मुले बघितली, पण एवढं सुंदर लहान मूल मी कधीच बघितलं नव्हतं. पण तू काळजी करू नकोस. पुढच्या वेळेस आमच्यासारख्या म्हाताऱ्यांना अगोदर सांगून ठेव. आम्ही आमची घरातली कामे सोडून सहकार्य करू. आताही आम्ही सहकार्य केले, पण उशीर झाला होता. वेळेवरच आम्हाला कळवलं असतं तर कदाचित. पण जाऊ दे, तू विचार करू नकोस. सावंत आईने तेवढेच सावधगिरीने, भावनाविवश न होता समजावून सांगितले, जे तुझ्या नशिबात नव्हते ते तुला मिळाले नाही. त्याची खंत करू नको. पुन्हा नशिबात असेल तर मिळेल एक मुलगा. सध्या तुला एक मुलगा असल्याने तू काही निपुत्रिक नाही. त्यामुळे आता खूप काही घडले आहे असे न समजता बायको जगली आहे तिची काळजी घे. हाच खरा संसार आहे आणि हीच खरी परीक्षा आहे. वास्तविकता अशी होती की मी पैशाची व्यवस्था करून ठेवली होती. 25,000 रुपये या कामासाठीच बाजूला ठेवले असल्याची कल्पना सुनंदाला दिलेली होती. परंतु असे असताना तिला काय सुचले कुणास ठाऊक. तिच्या आईच्या मदतीने ती विनिता हॉस्पिटलात न पोहोचता सरकारी दवाखान्यात जाऊन पोहोचली. रस्ते थोडे खालीवर असल्याने, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने रिक्षाने जाताना येताना ज्या पद्धतीचे झटके जाणवले ते स्वाभाविक होते आणि गरोदर स्त्रीला त्याचा त्रास होणारच होता. असे असताना अनावश्यक धावपळ टाळून जवळच्या ठरलेल्या खाजगी इस्पितळात न जाता सरकारी दवाखान्यात जाण्याची चूक या मंडळींनी केली. महत्त्वाचं म्हणजे सुनंदाला पोटदुखीच्या यातना न होता डिलिव्हरीपूर्वी स्त्रियांना स्त्राव होत असतो तो झालेला असतानाही या मंडळींनी अशी चूक केली होती. त्यात नशीब चांगले की सुनंदाने सिव्हिल हॉस्पिटलमधली परिस्थिती बघून आईकडे आग्रह धरला की मी इथे जगणार नाही, मला खाजगी इस्पितळात घेऊन चल. बरीचशी शाब्दिक चकमक होऊन अखेरीस सिस्टरने ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली व सुनंदाच्या सांगण्याप्रमाणे विनिता हॉस्पिटलमध्ये नेण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर सुनंदाने वेळोवेळी गप्पागोष्टी करताना मला जे सांगितले ते भयंकरच होते. तिला ॲम्ब्युलन्स समोरून अगदी मोठ्या मोठ्या मांजरी जात आहेत असा भास होत होता. लवकरच आपला अंतिम विधी होईल याची तयारी सुरू होत असल्याचा भास ती स्पष्टपणे अनुभवत होती. अशा क्षणी आपण एकटे पडलो आहोत या निराशेने ती पूर्ण खचली होती. ॲम्ब्युलन्सने विनिता हॉस्पिटलमध्ये रात्री 2 वाजता सोडले. डॉक्टर विनिता कुलकर्णी यांचे मिस्टर डॉक्टर कुलकर्णी, चाइल्ड स्पेशालिस्ट व इतर सहकारी मंडळी तातडीने उपलब्ध झाले.
केस गंभीर असल्याकारणाने सिझेरियन करण्याच्या अनुमतीपत्रावर सुनंदाच्या आईची स्वाक्षरी घेऊन प्रक्रिया सुरू करण्यात आली. डॉक्टरही गोंधळून गेलेल्या होत्या हे नंतर स्पष्ट झाले. त्यांच्याकडून चुकीने बाळाची नाळ तुटल्याने, बाळाने रडण्याचा आवाज न केल्याने सर्वच गोंधळून गेले. अचानक बाळ खेचून काढल्यामुळे कमालीचा रक्तस्राव सुरू झाल्याने डॉक्टरही गोंधळून गेल्या. परंतु हिंमत न हरता आता मुलाला वाचवणे कठीण आहे, परंतु मुलाची आई वाचवणे हेच आपले कर्तव्य आहे म्हणून डॉक्टरांनी स्पष्ट केले व सर्व डॉक्टरांनी आपल्या अनुभवाची पराकाष्ठा करून डॉक्टर विनीता कुलकर्णी यांना सहकार्य केले. त्यांच्या पतींनाही या बाबतीत समस्या लवकर कळल्या होत्या, परंतु सर्वांनी भावनाविवश न होता कर्तव्य चोखपणे पार पाडले. ही परिस्थिती स्पष्टपणे डॉक्टर विनीता कुलकर्णी यांच्या लक्षात आली. काही प्रमाणात आपल्या हातून चुका झाल्याची जाण त्यांना होती. नंतर हे प्रकरण शांत होईपर्यंत विनीताताईंनी आपलेपणाने सुनंदाची काळजी घेतली व तिला ट्रीटमेंट दिली. मीही झालेल्या बिलामध्ये 1 रुपयाचीही सूट न मागता किंवा तुमच्या चुकीने माझे नुकसान झाले असे वक्तव्य करून डॉक्टर ताईंना कधीही न दुखवता त्यांच्याकडूनच पुढची ट्रीटमेंट घेत राहिलो. अनेकांनी मला डॉक्टरांविरुद्ध कोर्टात जाण्याचा सल्ला दिला, पण मी तो विचार ऐकून न ऐकल्यासारखे केले. तसा विचार कधी मनाला शिवलाही नाही. उलट सुनंदाला कसे जपायचे, ती पहिल्यासारखी पूर्ववत कशी होईल, माझ्या श्रीकांतची योग्य काळजी घेण्याइतपत ती तंदुरुस्त कशी होईल, यासाठीच मी सदैव देवाची प्रार्थना करीत होतो. श्रीकांतही जेमतेम 4-4.5 वर्षाच्या असताना अगदी मोठ्या मुलासारखा वागत होता. मी त्याची काळजी घेण्याऐवजी उलट तोच माझी काळजी घेत होता. आईला काहीतरी भयंकर त्रास झाला आहे. आपल्याला भाऊ झाला पण तो जगला नाही, एवढे ऐकूनच तो स्वतःला व मला समजावत होता. कमालीचा खोडकर व खिलाडू वृत्तीचा आपला मुलगा अचानक या मानसिक तणावामुळे आणि दबावामुळे काही विपरीत घडतो की काय या विचाराने मी बेचैन होत असे. सुनंदाच्या मोठ्या भावाची तब्येत कमालीची बिघडल्याने तिच्या आईला राहणे शक्य नसल्याने सुनंदाने तिच्या आईला नाशिकला तातडीने जाण्यास सांगितले. मग सुनंदाने पुन्हा मला हिंमत देऊन समजावून सांगितले व सोसायटीमध्ये येणाऱ्या एका मोलकरणीशी संपर्क साधून एक बाई शोधून द्या म्हणून सांगितले. संध्याकाळी रुबीना म्हणून एक मध्यमवयीन स्त्री घरी आली. मी सुरुवातच तिला नमस्ते भाभी म्हणून केली. तिला माझे हे वागणे आपलेपणाचे वाटले. सुनंदाला फार बोलणे शक्य नसल्याने मी तिला सर्व काही समजावून सांगितले. तिला पटले. घरातील सर्व कामे बघणे, पोळ्या लाटणे अशी महत्त्वाची कामे करावयाची जबाबदारी तिने सहर्ष स्वीकारल्याने खरोखरच रुबीना भाभी घरातल्या भाभीसारखीच झाली. श्रीकांतची काळजी घेणे, घरातले घरकाम, स्वयंपाक सारे काही तिने आपलेपणाने केले. 3 महिन्यात सुनंदा पुन्हा एकदा उभी राहिली आणि हळूहळू सर्व कामे करायला तिने सुरुवात केली. लादी पुसणे, भांडी धुणे अशी कामे भाभीकडूनच करून घेण्यास तिला सांगितले. नंतर काही महिन्यात माझ्या लक्षात आले, सुनंदा हसण्याचा बोलण्याचा उगाच शो करते आहे. मनातून ती खूपच दुखावलेली आहे. परंतु ही शांत असली म्हणजे कळत नकळत तिचे डोळे पाणावलेले असतात. खोलवर काहीतरी जखम झाली आहे अशी ती त्रस्त असते. आपण दुःखी होऊ नये, निराश होऊ नये म्हणून ती मनाविरुद्ध खटाटोप करून आपण आनंदी आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करत असते. श्रीकांत आता पुन्हा त्याच्या मूळ स्वभावाप्रमाणे खोडकर व खिलाडू वृत्तीचा झाल्यासारखा वागू लागला. अभ्यासात रमू लागला. मीही पुन्हा स्वतःला पुरेसे सावरले. झाल्या प्रकाराचे विश्लेषण करून उगाच दोष कुणाचा, कोणामुळे झाले, कसे झाले, का झाले हे सारे विवेचन करण्यापेक्षा ईश्वराची इच्छा म्हणून त्याच्यावर सोडून द्यायचे आणि आपल्या भाग्यात आपला मुलगा असेल तर पुन्हा येईल, नसेल तर आपल्या हातात काहीच नाही. जन्मावर व मृत्यूवर नियंत्रण करण्या इतका मनुष्य मोठा किंवा श्रेष्ठ झालेला नाही. हा विभाग त्याने त्याच्याकडेच ठेवला आहे. ही माझी ठाम श्रद्धा असल्याने मी कोणत्याही दुःखाच्या प्रसंगी स्वतःला लवकरात लवकर सावरू शकतो. परंतु सुनंदा एक स्त्री, एक आई होती. आपले मूल आपण न बघताच आपल्याला सोडून गेले अशा विचारांनी ती बेचैन व निराश झाली म्हणजे मलाही कमालीचे दुःख होत असे.
अखेरीस तिने तिच्या भावना व्यक्त करून मला स्पष्ट सांगितले की आपल्याला आपल्या मुलासाठी प्रयत्न करायलाच हवा. मी तिला समजावून सांगितले की सिझेरियन झालेले असल्याने हे फार कठीण आहे. मला तू हवी आहेस आणि आपल्याला एक मूल आहेच की. परत तिने आपले अश्रू माझ्या खांद्यावर पडतील अशा पद्धतीने मला समजवण्याचा प्रयत्न केला. मी आपल्या गेलेल्या मुलाच्या आठवणीत रडून जगावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमची मर्जी, परंतु जर मुलगा जन्माला यायचा असेल तर त्यासाठी मला मरावे लागले तरी माझी तयारी आहे. परंतु मला असं धुमसत जगायला लावू नका. मी म्हटलं, अगं शेवटी श्रीकांत ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. तिने म्हटलं, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही सारे काही बरोबर कराल. मुलांची काळजी तुम्ही घेणार नाही असा विचार माझ्या मनाला स्पर्श करू शकत नाही. सुनंदा बोलत असताना माझ्या मनात आलं, स्त्री जीवनाच्या रहस्याची पातळी कधीच कुणाला कळणार नाही. तिच्या जगण्याचा क्षण आणि तिच्या मरण्याचा क्षण ती कसा काय ठरवेल याचा थांगपत्ता कोणाला लागणार नाही. एका रात्रीत स्वर्ग निर्माण करणारी, स्वर्गाला नरक करण्याची अफाट क्षमता या महिलेकडे विधात्याने दिली आहे. सृजनशक्ती तिच्याकडे आहे आणि विनाश करण्याची शक्ती ही सुद्धा देवाने तिला दिलेली आहे. स्त्रीच्या या महतीचे गुणगान पोवाडे आपण सामान्य काय करणार? मोठमोठ्या ऋषीमुनी तज्ज्ञांना अजून नेमके स्त्रीचे स्वरूप चित्रित करता आले नाही, व्यक्त करता आले नाही. संसार खऱ्या अर्थाने स्त्रीच करत असते. पुरुष फक्त सोबत करत असतो आणि तिला नावासाठी का होईना तो अटळ असतो. परंतु पुरुष अहंकाराने वेडा होऊन तिला लाथाडतो, तिचा मानसन्मान ठेवत नाही. किंबहुना भोगवस्तू म्हणून वापरून टाकून देण्याचा मूर्खपणाही तो धुंदीत करत असतो. अशा पद्धतीचे एकामागून एक विचार माझ्या मनात घर करू लागले. मला काही सुचत नव्हते, पण मी तिला कळत नकळत सांगून टाकले की जर भविष्यात मी कधी पुस्तक लिहिले तर आपल्या या आठवणी पुस्तकातून नक्कीच कथन करेन. मला एक योग्य पुरुष म्हणून कसं घडवलं हे सांगताना तू कुटुंबासाठी सहन केलेली अवहेलना, वेळोवेळी माझ्या स्वभावाने तुझी केलेली निराशा, सारे काही असतानाही संसार सुख देताना तू कुठलीच कंजूशी केली नाही. तुझ्या या गुणांविषयी मी माझे मत प्रांजळपणे व्यक्त करेन. तुझ्या या सर्व आठवणी शब्दशः व्यक्त करून मांडून तुझ्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करेन. मला तुझी प्रशंसाही करता येत नाही आणि कौतुकही, परंतु तुझ्याशिवाय हा संसार आणि कौटुंबिक जीवन माझ्यासाठी शून्य आहे. लवकरच मी सामाजिक जीवनाकडे वळणार आहे. त्यामुळे मुलांची, संपूर्ण घराची जबाबदारी, सर्व काही तुला एकटीला बघावी लागणार आहे. मला खूप काही करायचे आहे, परंतु मी संधीची वाट पाहत आहे. नुसती नोकरी व संसार हे माझे ध्येय नसून माझ्या हातून काहीतरी सामाजिक कार्य झालं पाहिजे, माझं नाव झालं पाहिजे, माझ्या वाट्याला मानसन्मान आला पाहिजे, अशी माझी महत्त्वाकांक्षा आहे. आणि तुझ्यामुळे तर माझा आत्मविश्वास आणि उत्साह कमालीचा वाढला आहे. मी खूप सुख भोगले, परंतु आता मला इतरांना सुख द्यायचे आहे. त्यावर ती म्हणाली, मला यातले काही कळत नाही. सुखदुःखात तुमची सोबत करणे व जमेल तेवढे सहकार्य करून माझी जबाबदारी मी निभावेन. तुमच्या आनंदात माझा आनंद शोधेन व कधीही तुम्हाला तुमच्या हेतूपासून वंचित करणार नाही. माझी एकच अट असणार, ती म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार, खोटेपणा, फसवणूक आणि मीपणा या तुमच्या हातून घडल्या नाही पाहिजेत. तरच मी शेवटपर्यंत तुम्हाला साथ देईन. सुनंदाची मानसिक स्थिती विचारात घेऊन मी डॉक्टर विनीता कुलकर्णींना प्रत्यक्ष भेटून सल्ला घेतला. डॉक्टर कुलकर्णी यांना मी झालेल्या या प्रकरणानंतर केवळ एक डॉक्टर न समजता ताई म्हणून त्यांच्याशी बोलत असे. त्यांनीही एकदा भावनाविवश होऊन माझ्यासोबत खुल्या मनाने चर्चा केली आणि त्यांनी स्वतः मान्य केले की जाधव, तुमची ही केस मी स्पेशल केस म्हणून हाताळत होते. डॉक्टर म्हणून मला असले प्रकार नवीन नाहीत, पण त्या दिवशी झालेल्या प्रकाराने मी आतून किती दुखावले आहे हे तुम्हाला कळणार नाही आणि मी तुम्हाला सांगूही शकत नाही. माझे अश्रू तुम्हाला दिसणार नाहीत, पण मला ते सोडणार नाहीत. पण मी तुम्हाला शब्द देते, एक संधी जर मला पुन्हा मिळाली तर माझा अनुभव, ज्ञान सारेपणाला लावून परिस्थिती हाताळेन
व तुमच्या समाधानात मी माझे समाधान शोधेन. त्याचे कारणही त्यांनी मला सांगितले. जाधव, माझा भाऊसुद्धा अंध असून तो मेंटली रिटार्डेड आहे. मी एका नामांकित डॉक्टरची मुलगी असून माझा भाऊ असा आहे आणि माझ्या आईवडिलांनी त्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. मी जेव्हा तुम्हाला बघितले आणि जेव्हा जेव्हा बघते तेव्हा माझ्या भावाच्या आठवणीने बेचैन होऊन जाते. तो केवळ अंधच असता तर आपण त्याला मार्गदर्शन करून, हवे ते प्रशिक्षण देऊन, हवी ती साधने उपलब्ध करून सक्षम केले असते. पण तो मेंटली रिटार्डेड असल्याने आपल्या हातात फारसे काही नाही याची जाणीव मला अजूनच निराश करते. तुमचे इतके सुंदर मूल ते रडले नाही म्हणून आणि त्याच्या नाळेचा संपर्क चुकीच्या पद्धतीने तुटल्याने त्याला जरी जगवले असते तरी तो नॉर्मल म्हणून जगला नसता. म्हणून मी नंतर मुलाला वाचवण्यापेक्षा मुलाच्या आईला वाचवण्यासाठी माझा सर्व अनुभव पणाला लावणार.